एक असं राजघराणं ज्यानं सर्वात पहिल्यांदा भारताबाहेर जात आग्नेय आशियामध्ये आपली राजसत्ता प्रस्थापित केली. एक असं राजघराणं ज्यानं तमिळ राज्यामधलं सर्वात पहिलं शिवमंदिर बांधलं. एक असं राजघराणं ज्यानं इतर राजघराण्यांसोबत केलेला सत्ता संघर्ष दख्खनचा इतिहास बदलण्यासाठी भाग पाडलं. आणि हे राजघराणं म्हणजे पल्लव. आणि या पल्लव राजघराण्याचीच थोडक्यात पण महत्त्वाची ओळख करून देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिड. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये तमिळ राज्यामध्ये एक वेगळं राजघराणं उदयास आलं होतं. आणि या राजघराण्याचा संस्थापक किंवा मूळ पुरुष म्हणून मानला जातो महेंद्रवर्मन. या महेंद्रवर्मनच्याही आधी पल्लव राजघराण्यामध्ये बरेचसे राजराजवाडे होऊन गेले, परंतु महेंद्रवर्मनने मात्र या पल्लवांच्या इतिहासालाच फार मोठी कलाटणी दिली. हा महेंद्रवर्मन जन्मजात जैन होता, परंतु त्याचा काही शैव साधूंसोबत संपर्क आला आणि त्याच्यानंतर त्यानं शैव धर्माचा स्वीकार केला. आणि ज्यावेळेस त्याने शैव धर्माचा स्वीकार केला त्यावेळेस त्यानं तमिळ राज्यामधलं सर्वात पहिलं शिवाचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. महेंद्रवर्मनच्या आधी तमिळ राज्यामध्ये जी काही मंदिरं उभारण्यात आलेली होती किंवा ज्या काही मंदिरांची निर्मिती झाली होती किंवा धार्मिक वस्तू निर्माण करण्यात आलेल्या होत्या, त्यासाठी मुख्यतः लाकूड किंवा अशाच प्रकारच्या इतर साधनांचा वापर केला जायचा, जे नश्वर होतं. महेंद्रवर्मनने सर्वात पहिल्यांदा दगडासारख्या एका गोष्टीचा किंवा एका पदार्थाचा वापर हा धार्मिक वस्तू निर्माण करण्यासाठी करायचं ठरवलं. त्याला कारण असं होतं की महेंद्रवर्मनच्या काळामध्ये दगडापासून कुठल्याही धार्मिक वस्तूची निर्मिती करणं निषिद्ध मानलं जायचं. तमिळ राज्यामध्ये हा ट्रेंड नव्हता, परंतु हा ट्रेंड महेंद्रवर्मनने आणला. मंडगपट्टू इथं सगळ्यात पहिली शिवाची लेणी निर्माण करण्यात आली आणि भगवान शिवाची ही लेणी म्हणजे तमिळ राज्यातली सर्वात पहिली लेणी म्हणून इतिहासामध्ये अजरामर झाली. आणि या लेणीमध्ये महेंद्रवर्मनने स्वतः शिलालेख करून ठेवलाय की या लेणीची किंवा या मंदिराची निर्मिती करत असताना लाकडासारख्या किंवा इतर कुठल्याही घटकांचा वापर न करता मी दगडापासून या मंदिराची निर्मिती करत आहे. मंडगपट्टूने तमिळ राज्यामधल्या धार्मिक वस्तू निर्माण करण्याचा ट्रेंड बदलला आणि महेंद्रवर्मनच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात लेण्यांची निर्मिती किंवा ज्यांना आपण केव टेम्पल्स म्हणतो त्याची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. या महेंद्रवर्मनचा बराच काळ संघर्षामध्ये गेला तो चालुक्य राजा पुलकेशी दुसरा सोबत. या चालुक्य राजा पुलकेशी दुसराला आपल्या राज्याचा विस्तार करत असताना पल्लव राजे आडकाठी घालत होते आणि त्यामुळेच या महेंद्रवर्मनचा आणि पुलकेशी दुसराचा सत्ता संघर्ष घडला. आणि यामधूनच कर्नाटकामध्ये राज्य करत असणारा बदामीचा राजा असणारा हा पुलकेशी दुसरा उतरला थेट कांचीपुरमला. महेंद्रवर्मनच्या राजधानीवर त्यानं हल्ला केला. कांचीपुरमवर त्यानं भयंकर जाळपोळ केली, लुटालूट केली, तिथल्या लोकांवर हल्ले केले, महेंद्रवर्मनचं बरंचसं सैन्य मारलं. आणि कदाचित इतिहास अभ्यासकांच्या मते किंवा बऱ्याचशा इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार याच युद्धामध्ये किंवा युद्धाच्या काहीच महिन्यानंतर महेंद्रवर्मनचं निधन झालं. आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्याच्या जागी या महेंद्रवर्मनचा मुलगा गादीवर बसला. त्याचं नाव होतं नरसिंहवर्मन. हा नरसिंहवर्मन अतिशय पराक्रमी होता, बलाढ्य होता, शूर होता. त्याला महामल्ल या नावानेही ओळखलं जायचं. या नरसिंहवर्मनने एका नवीन शहराची निर्मिती केली आणि त्या शहराला या नरसिंहवर्मनच्या टोपण नावाने नाव पडलं महामल्लपुरम, ज्याचा अपभ्रंश होऊन पुढं ते नाव झालं मामल्लपुरम आणि आज ते गाव महाबलीपुरम या नावाने जगप्रसिद्ध आहे. हे मामल्लपुरम किंवा महाबलीपुरम हे पल्लवांचं अतिशय बलाढ्य आणि महत्त्वाचं बंदर होतं. या ठिकाणावरूनच हा नरसिंहवर्मन भारतातल्या किंवा भारताच्या बाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या देशांशी किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी व्यापार करत असेल. मसाले असतील, चंदन असेल, सुती कापड असेल किंवा मौल्यवान दागदागिने असतील, याचा त्यावेळेस व्यापार व्हायचा. आणि या नरसिंहवर्मनचे किंवा महामल्लाची जहाजं श्रीलंकेला जायची, चीनला जायची, त्याचसोबत कंबोडियाला जायची, मलेशियाला जायची. आणि अशाच प्रकारे पल्लव राजे सर्वात पहिल्यांदा भारताच्या बाहेर जात आग्नेय आशिया देशापर्यंत जाऊन पोचले आणि तिथे व्हिएतनाम देशाच्या दक्षिण भागामध्ये त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र अशी एक राजसत्ता प्रस्थापित केली. आणि या पल्लवांचं एक राजघराण्यातली एक ब्रँच किंवा एक भावकी ही व्हिएतनामच्या दक्षिण भागामध्ये जाऊन स्थिरावली आणि त्या भागाला नाव पडलं चंपा. आणि त्यानंतर ते चंपाचे वर्मन किंवा चंपाचे पल्लव या नावाने इतिहासामध्ये अजरामर झाले. या नरसिंहवर्मनने आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कांचीपुरमवरून थेट बदामीवर हल्ला केला. पुलकेशी दुसरा आणि नरसिंहवर्मन या दोघांमध्ये प्रचंड मोठं युद्ध घडलं आणि या युद्धामध्येच पुलकेशी दुसराचं निधन झालं. आपल्या वडिलांच्या निधनाचा बदला नरसिंहवर्मनने बदामी जाळून घेतला आणि बदामीचं जुनं नाव म्हणजे वातापी. आणि या वातापी विजय मिळवणारा हा नरसिंहवर्मन मोठ्या अभिमानाने स्वतःला वातापी कोंड या पदवीने सन्मानित करून घेत होता. नरसिंहवर्मनचं निधन झाल्यानंतर त्याच्या गादीवर बसला राजसिंहवर्मन. आणि राजसिंहवर्मनच्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तमिळ राज्यामध्ये धार्मिक वास्तूंची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आणि ज्यातील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे कैलासनाथ मंदिर. कांचीपुरम शहरामध्ये असणारं कैलासनाथ मंदिर किंवा कैलासनाथासार मंदिर हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय भव्य मंदिर.
या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये, त्यातील 2 ते 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिराला स्वतंत्र नंदी मंडपाचं स्थान देण्यात आलं, स्वतंत्र नंदी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आणि तमिळ राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदाच ही घटना घडत होती. त्यानंतर या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 7 ते 8 पल्लव राजांची स्मृती मंदिरं बांधण्यात आली. मंदिराच्या आतमध्ये 63 छोटे छोटे मंदिरांची निर्मिती करण्यात आली, जी मुख्य मंदिराच्या चारही बाजूनी ही मंदिरं निर्माण करण्यात आली, ज्यामध्ये शिवाच्या वेगवेगळ्या अवतार कथा किंवा पुराण कथांचं चित्रण करण्यात आलं. राजसिंह वर्मनने बराच काळ पल्लव राजघराणं चालवलं, पल्लव राजघराण्यावर राज्य केलं. त्याने एक प्रकारची स्थिरता आणली. चालुक्यांसोबत त्याचा संघर्ष चालूच होता आणि त्याचसोबत त्याने इतर छोट्या मोठ्या राजघराण्यांसोबत संघर्ष चालू ठेवत आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या. आणि या राजसिंह वर्मनच्याच आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये पुलकेशी दुसरा याचा मुलगा आणि त्याच्यानंतर त्याचा नातू या दोघांनीही या पल्लव राजघराण्यावर आक्रमण केलं आणि त्यांनी पल्लवांवर लागोपाठ विजय मिळवला. त्याच्यानंतर गादीवर आला परमेश्वर वर्मन दुसरा. हा काही काळ गादीवर बसून एका युद्धामध्ये त्याचं निधन झालं आणि त्याला मुलगा नव्हता आणि हा खूप मोठा पेच या पल्लव राजघराण्याच्या बऱ्याचशा मंत्र्यांसमोर आणि मातब्बर सेनानींसमोर पडला. आपलं राजघराणं कदाचित अशाच पद्धतीने नष्ट होतं की काय, अशा प्रकारची भीती या पल्लव राजघराण्यातल्या बऱ्याचशा मंत्र्यांना पडली आणि त्यांनी याच्यावर तोडगा काढायचं ठरवलं. याच पल्लव राजघराण्याची एक ब्रँच भारत सोडून व्हिएतनामला गेली होती. दूरदेशी चंपा नावाच्या एका प्रदेशामध्ये वर्मन या आडनावाने हे पल्लव राजघराणं राहत होतं आणि भारतातलं एक शिष्टमंडळ दक्षिण व्हिएतनामला गेलं. तिथून त्यांनी या चंपा राजघराण्यातल्या वर्मन नावामधील एका पल्लवाच्या 12 वर्षाच्या मुलाला गादीवर घेतलं, दत्तक घेतलं. ते त्याला भारतामध्ये घेऊन आले. कांचीपुरमला येऊन त्याचा राज्याभिषेक करण्यात आला आणि पुढे तब्बल 64 वर्ष त्या मुलानं राज्य केलं आणि त्या मुलाचं नाव आहे नंदीवर्मन दुसरा. या नंदीवर्मन दुसराने केलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींपैकी किंवा इतिहासामध्ये दिलेल्या महत्त्वाच्या योगदानापैकीच एक महत्त्वाचं योगदान म्हणजे वैकुंठ पेरुमल मंदिराची निर्मिती. वैकुंठ पेरुमल मंदिर हे अतिशय भव्य, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण या मंदिराची एक खासियत म्हणजे या मंदिराच्या वरांड्यामध्ये 500 शिल्पांचं अंकन आहे आणि या 500 शिल्पांमध्ये केवळ देवी देवतांच्या पुराणकथाच नाहीत, तर त्यासोबत या पल्लव राजघराण्याचा इतिहास सुद्धा कोरण्याचं काम या वैकुंठ पेरुमल मंदिरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये पल्लव राजा महेंद्रवर्मन पासून ते नंदीवर्मन दुसरा यापर्यंत घडलेल्या जी काही राजे घडून गेले त्या राजांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगांचं शिल्पांकन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या नंदीवर्मन दुसऱ्याचा राज्याभिषेकाचं एक शिल्पही तिथं कोरलेलं आहे. एवढंच काय तर या पल्लव राजघराण्याने चालुक्य राजांसोबत केलेली युद्ध, त्याच्यामध्ये झालेली ससे होलपट, त्याच्यामध्ये झालेले मृत्यू, अतिशय निर्दयीपणे मारून टाकलेले सैनिक, मारून टाकलेले हत्ती, घोडे, अशा बऱ्याचशा ऐतिहासिक प्रसंगाचं चित्रण या वैकुंठ पेरुमल मंदिराच्या त्या प्रांगणामध्ये, त्या वरांडामध्ये केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर या पल्लव राजघराण्यांनी किंवा भारतातल्या अनेक राजघराण्यांनी ज्या काही मंदिरांची निर्मिती केली त्या निर्मितीमागं केवळ आणि केवळ भक्तिभावाचाच हेतू नव्हता, तर कुठे ना कुठेतरी आपल्या स्वतःच्या घराण्याचा इतिहास जपण्याचं, आपल्या घराण्यामध्ये घडून गेलेल्या पराक्रमी पुरुषांच्या कथा सांगण्याचं, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि त्याचसोबत सांस्कृतिक धोरणं या सर्वांचा मिलाफ एकाच जागी करण्याचं आणि सत्तेची केंद्र आपल्या हातामध्ये ठेवण्याचं काम या मंदिरांच्या निर्मितीमागून होत होतं. आणि त्याला सर्वात मोठा पुरावा आहे वैकुंठ पेरुमल मंदिर. या मंदिराची निर्मिती केल्यामुळं नंदीवर्मन दुसरा हा इतिहासामध्ये अजरामर झाला. पण त्यानंतर याच तमिळ राज्यामध्ये उदयास आलेलं एक महत्त्वाचं राजघराणं म्हणजे चोळ राजघराणं. सततची होणारी युद्ध, त्या युद्धामध्ये खर्च होणारा पैसा, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक वस्तूंच्या निर्मितीसाठी खर्च होणारा पैसा, यामधून होणारी जीवितहानी, वित्तहानी, या सर्व गोष्टींचा फटका कुठं ना कुठेतरी या पल्लव राजघराण्याला बसला. नंदीवर्मन दुसऱ्याच्या नंतर मात्र कुठलाही पराक्रमी पुरुष या पल्लव राजघराण्यामध्ये जन्माला आला नाही. चालुक्यांसोबत सतत होणारा संघर्ष, छोट्या मोठ्या राजसत्तांचा उदय आणि त्यातच चोलांचं वाढणारं साम्राज्य, या गोष्टींमुळं पल्लव राजघराणं कुठंतरी अस्थिरतेकडे गेलं आणि हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर हेच पल्लव राजघराणं चोलांचे मांडलिक बनून राहिले आणि तमिळ राज्य पूर्णपणे या चोलांकडे गेलं. आणि नंतर या पल्लवांच्याच पावलावर पाऊल टाकत चोलांनी सुद्धा स्वतंत्र आरमार उभारलं, बलाढ्य आरमार उभारलं आणि हे चोल राज्य सुद्धा हळूहळू सरकू लागले आग्नेय आशियाकडे. आणि अशा प्रकारे 6व्या शतकामध्ये उदयास आलेल्या एका बलाढ्य राजघराण्याचा 10व्या शतकाच्या सुरुवातीस अंत झाला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून आवर्जून सांगा. आणखीन कोणत्या ऐतिहासिक घराण्यांविषयी तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला आवर्जून सांगा. आणि बोल व्हिडिओचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.